काय संवाद साधायचा. तर यामागची संकल्पना असा आहे की आपल्याला आता सर्वांना माहिती आहे डिजिटल युग आहे. डिजिटल युग आहे. प्रत्येक गोष्ट ऑनलाईन, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, सोशल मीडिया या सर्व माध्यमातून चालतो. पूर्वीची जी पारंपरिक पद्धत आहे, म्हणजे पूर्वी सुद्धा FIR एखाद्या आपल्या बाबतीत एखादा गुन्हा घडला तर आपण पोलीस स्टेशनला जायचो, मग ते आपल्या आईवडील जायचे, तक्रार नोंदवायची, मग ते लिहून घ्यायची, मग ते रजिस्टरला खतवायची. अशा पद्धतीचं पोलीस काम करत होते पूर्वी. परंतु आजकाल पोलीस दलामध्ये पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मॅक्झिमम झालेला आहे, वापर वाढलेला आहे. त्यामध्ये जी आपली जी तक्रार आहे ती ऑनलाईन नोंदवली जाते. आपण घरी बसून सुद्धा 112वर कॉल करून आपली तक्रार नोंदवतो. आपल्याला मदत पाहिजे असेल तर पूर्वी जसं 100 नंबर आपत्कालीन नंबर होता ना प्रतिसाद देण्याचा, तसं 112 नंबरवर आता आपण कॉल करतो, सांगतो इथं ट्रॅफिक जाम आहे, इथं कोणत्या धमकी देते, इथं मला कोणते शिवगाळ करते, इथं मला गाडीला धक्का मारला, असं आपण ऐकलंय ना बऱ्याच वेळेस. तर असं 112 नंबर हा आता रिस्पॉन्सिव्ह आहे. तरच आपली जी तक्रार आहे ऑनलाईन नोंदवली जाते. ती भारतातल्या कुठल्याही व्यक्तीला जर पाहायची झाली FIR तर ती पाहता येते. आता अशा पद्धतीची सिस्टीम आहे आणि त्यामध्ये काही छेडछाड होत नाही. म्हणजे FIR मी असं सांगितलं नव्हतं, पोलिसांनी खोटं लिहून घेतलं, अशा पद्धतीचं पण आता तक्रार राहिली. तुमची तक्रार नोंदवल्यानंतर त्याची व्हिडिओग्राफी होते आणि ती व्हिडिओग्राफी FIR लिंकून कोर्टाला जाते. सांगण्याचा उद्देश हा आहे की आज आपण आता डिजिटल युगामध्ये वावरतो तर पारदर्शकता आता आपल्यामध्ये आली. आता ह्या गोष्टी काही आपल्याशी निगडीत नाहीत, पण ज्या गोष्टी आपल्याशी निगडीत आहेत, आपण शाळेत शिकत असताना आपल्याकडून काय अपेक्षा आहे किंवा आपल्याला काय सहकार्य पोलीस दलाकडून अपेक्षित आहे याबद्दल मी प्रामुख्याने बोलणार आहे. सर्वांना आपल्याला माहित आहे 2012ला एक दुर्दैवी घटना घडली दिल्लीमध्ये. त्यानंतर एक नवीन कायदा आला, पॉक्सो ऍक्ट. पॉक्सो ऍक्ट म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट आहे. हा 2012 पासून आला. यामध्ये यापूर्वी 2012ला सुद्धा सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की 18 वर्षाच्या खालचे मुलं मुली जे निघून जातात घरातून, रागावून असतील किंवा कुठल्या कारणानं असेल, कुणीतरी त्याला प्रलोभन दाखवून जे मुलं मुली घरातून निघून जातात 18 वर्षाच्या खालचे, त्यामध्ये बचपन बचाव आंदोलन म्हणून एक सुप्रीम कोर्टात पिटिशन होती. त्या आंदोलनाच्या याच्यानुसार सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 18 वर्षाच्या खालचे मुलं मुली स्वतःच्या इच्छेने जरी गेले असतील तरी त्यामध्ये गुन्हा दाखल करून तपास करायचा आहे. त्यांना कुणी लालूच दाखवली किंवा त्यांना कुणी प्रलोभन दाखवलं याबाबत तपास करायचा आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे आता यामध्ये कायद्यामध्ये बऱ्याच तरतुदी, लहान मुलांच्या बाबतीतल्या बऱ्याच केसेस आपण समाज माध्यमावर पाहतो, बातम्यामध्ये पाहतो, मीडियामध्ये पाहतो. आपल्याला जागरूक राहायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले हित कोण पाहतात, तर आपले हित आपले आई वडील, आपलं सगळ्यात मोठे आपले हितचिंतक आपले आई वडील असतात, आपले शिक्षक असतात. कोणता तरी त्रयस्थ माणूस येतो किंवा आपल्याला काहीतरी हे दाखवतो, असं चल तिकडे जाऊ, चल इकडे जाऊ, फिरून येऊ, किंवा एखादा वाईट संगतीत लागलेला मोठा मुलगा असेल, आपल्याला वाईट संगतीमध्ये घेऊन चालतो, हे खाऊन बघ, ते खाऊन बघ, तर तशा पद्धतीचे वाईट व्यसनाला लावतो आपल्याला. तर त्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. त्यामुळं आपले आई वडील आपल्या बाबतीत काही चुकीचा प्रकार घडत असेल तर ते आपल्या आई वडिलांना सांगायचं आहे की आपल्या बाबतीत कुणी आपल्याला कोणी हे करत असेल तर त्या पद्धतीने आपल्या शिक्षकांना सांगायचं आहे, जेणेकरून त्या प्रकारावर कायदेशीर आपल्याला काहीतरी बंधनं घालता येईल किंवा मोठा प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली जाईल. आपल्याला सर्वांना कल्पना आहे आता भारतामध्ये आपल्याशी रिलेटेड जे कायदे आहेत त्याबद्दल मी बोलणार आहे. बऱ्याच वेळेस आपण ऑब्झर्व करतो की आपण रस्त्यावर बर्थडे साजरे करणारे आपले भाऊ आपल्यापेक्षा मोठे असतील ते आपल्या रस्त्यावर बर्थडे साजरे करतात, केक ठेवतात, तलवारीने केक कापण्याचे फोटो आपण बघतो, ती आपण रील बनवतो तशा पद्धतीचे. पण एक लक्षात ठेवा, असं रस्त्यावर कुठलाही कार्यक्रम आपले करणं आपण म्हणजे तुम्ही नाही करत, आपले भाऊ घरातलेच आपले कुटुंबीय आपले शेजारी मुलं करतात. तर ह्या कायद्यानं गुन्हा आहे. अशा पद्धतीने तलवार बाळगणं, तलवारीने केक कापणं किंवा केक सार्वजनिक ठिकाणी असं रस्त्यावर हे करणं, कुठलाही म्हणजे सेलिब्रेट करणं आपलं फंक्शन, हा सुद्धा गुन्हा आहे. महत्त्वाचा मुद्दा, कुणाला कॉमेंट्स पास करणं मुलांना मुलींना, ह्या सुद्धा रॅगिंगमध्ये येतो किंवा छेडछाडीमध्ये येतो. यामध्ये सुद्धा कायद्याने यांना बंधनं आहेत आणि यांना कायदेशीर कारवाई याच्यामध्ये सुद्धा होऊ शकते.
रस्त्यावर आपण सहजासहजी जातो, आपल्या आई वडिलांना पण आपण म्हणत नाही की आपण ट्रिपल सीट जातो स्कूटीवरून गाडीवरून. हेल्मेट आपल्या जे आपले पालक असतात ते पण हेल्मेट घालत नाही, आपण पण आग्रह धरत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतामध्ये सर्वात जास्त अपघाताचं प्रमाण आहे. अपघाताचं प्रमाण आपल्याला आता सर्वांना माहिती आहे, रस्ते वगैरे या पद्धतीनं एक स्पीड कंट्रोल ठेवत नाहीत आपले जे रायडर्स असतात, त्यामध्ये अपघातातून दुर्दैवी अंत होतो. अशा पद्धतीनं मग काही केसेसमध्ये स्कूल बसेसमध्ये सुद्धा किंवा आपल्याला जे ट्रॅव्हलिंग करून घेऊन जाणारे ते ऑटो सुद्धा अतिरिक्त भरले जातात. त्यामधून मग एखादा अपघात होतो, मग एखाद्या लहान मुलांचं काहीतरी दुखापत होते किंवा दुर्दैवी अंत होतो. अशीच एक केस आपली MIDC मध्ये एक महिन्यापूर्वी घडलेली आहे. ते मुलगा 8वी-9वीचा मुलगा होता. त्याला दररोज आजोबा नेऊन ट्युशनला सोडायचे स्कूटीवर. एका दिवशी आजोबा मध्ये असताना तो परस्पर चावी घेतला आणि स्कूटी घेऊन निघाला. वाटेत ऍक्सिडेंट झाला, दुर्दैवी त्याचा अंत झाला. यामध्ये एक जबाबदारी पालकांची, आपल्या घरच्यांना पण जायचं. आपण स्वतः आपल्याला 18 वर्षापर्यंत आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही, आपण वाहन चालवायचं नाही. आणि आपल्याला जे सोडणार आपले पालक आहेत सोडणार, त्यांना सांगायचं हेल्मेटचा वापर करावा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला काही दुर्दैवानं अपघात जरी झाला तरी आपल्याला म्हणजे आपलं महत्वाचं ऑर्गन आहे डोकं, ते शाबूत राहील. त्यामध्ये काही हेल्मेटचं परिधान केलं तर त्या अपघातामधून आपल्या आईवडिलांना, आपल्या पालकांना आपल्याला जे सोडतात किंवा आणतात, ड्रॉप करतात, हे करतात, त्यांना काही इजा होणार नाही. यामुळं हे वाहतूक नियमाचं पालन करायचं. दुसरं आणखी एक आहे की बऱ्याच वेळेस काहीतरी आपल्याला कोणतरी आपला एखादा मोठा सिनियर असेल किंवा हे असेल, एखादा गल्लीतला मित्र असेल, मैत्रीण असेल, काहीतरी आपल्याला खाण्यासाठी देते, हे बघ टेस्ट कर म्हणते, काहीतरी हातात तंबाखूजन्य पदार्थ असतात, काही सुपारीजन्य पदार्थ असतात. तर अशा व्यसनापासून आपल्याला दूर राहायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही शाळा आणि परिसरात तर बंदीच आहे तंबाखूजन्य पदार्थांना विक्रीला, परंतु सुद्धा आपल्या गाडी, आपल्या आजूबाजूला आपले मित्र, आपले शेजारी, आपले मैत्रिणी काही जर वेगळ्या वळणाचं काही देत असतील तर ते आपल्या आई वडिलांना शेअर करत चला. शाळेच्या परिसरात काही घडत असेल तर ते आपल्या शिक्षकांना शेअर करा. आणि काही महत्वाचं असेल तर ते आपल्या आई वडील किंवा शिक्षक पोलिसांना संपर्क साधतील. तेव्हा तुम्हाला माहित आहे, यामध्ये असे काही ड्रग्ज किंवा हे असेल तर त्याला 5 ते 20 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. ड्रग्जच्या याच्यामध्ये कन्झम्पशन करणाऱ्याला पण शिक्षा आहे. त्यामुळे असलं व्यसन आपल्या कुटुंबात, आपल्या शेजारी होणार नाही याची लक्ष घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय आपला डिजिटल सोशल मीडिया. आपण बऱ्याच वेळेस काय करतो, आपण घरी आपल्याकडे सध्या मोबाईल जरी नसले, आपल्या आई वडिलांचे मोबाईल घेतो, यूट्यूब पाहतो, फेसबुक बघतो, इंस्टा बघतो. आणि बऱ्याच लहान मुलांचे सुद्धा अकाउंट्स हे क्रिएट करतात मुलं. तर त्यामधून काय करतात, कुणातरी अननोन फ्रेंड रिक्वेस्ट येते, त्याला आपण फॉलो करतो आणि मग आपले काही फोटो, आपले फॅमिलीचे काही शेअर, आपले फंक्शन शेअर असतात, फोटो त्यामध्ये आपण ते शेअर करतो फेसबुकवर. आणि त्याचं मॉर्फिंग करून पुढचा कोणीतरी आपला ब्लॅकमेलिंग करतो, गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये आपल्या कुटुंबातील आपले असतील, आपले भाऊ असतील, आपली बहीण असतील किंवा आपले मित्रमैत्रिणी, अशा बाबतीत कुणाच्या बाबतीत असा जर प्रकार घडत असेल ते ताबडतोब संपर्क करायचा आहे. आपल्याशी सायबर युनिट आहे, ते अकाउंट कोण हॅक करते किंवा कोणी ब्लॅकमेलिंग करते किंवा कोणी मॉर्फिंग करते आपल्या फोटोचं आणि असं वेगवेगळे करते, तर ते त्याच्यावर आपल्याला कारवाई करता येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, मोबाईलद्वारे काही वेगळे विक्षिप्त फोटो पाठवणे किंवा बनवणे, व्हिडिओ बनवणे, हे सुद्धा IT ॲक्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट अनुसार हा गुन्हा आहे. आणि असे व्हिडिओ किंवा फोटो आपण व्हायरल करणे किंवा फॉरवर्ड करणे हा सुद्धा कायदेशीररित्या गुन्हा आहे. बनवणारा क्रिएटर वेगळा असेल, फॉरवर्ड आपण जर केला असेल तर आपण फॉरवर्ड केला म्हणून सुद्धा आपण त्यामध्ये हे होतो. बऱ्याच वेळेस काय होतं, त्यामुळे एक आपल्याला आत्ताच्या घडीमध्ये सोशल मीडिया अकाउंटची काहीच गरज नाही. या स्टेजला आपण आहोत की आपण 10वी पर्यंत आपल्याला, कारण आपले सगळे मित्र मैत्रिणी आपण इथं दररोज शाळेत आपण भेटतो, बाहेर भेटतो, आपण भेटू शकतो ना. हा सोशल मीडिया कशासाठी आहे, म्हणजे जास्त आपले जे दूरस्थ फ्रेंड आहेत आपले, म्हणजे थोडक्यात आपल्याला आता शाळेपर्यंतचे फ्रेंड आहेत, नंतर कॉलेजला गेलो आपण, ते तू कुठतरी मुंबई पुण्याला राहतो, आपण कुठतरी दुसरीकडे कॉलेजला आहे, तर अशा फ्रेंडला कम्युनिकेशन करण्याच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून आपण सोशल मीडिया वापरतो. आता आपल्याला सोशल मीडिया काही असले तर
आपले अकाउंट्स आपल्याला पॅरेंट्सचे अकाउंट आहे त्या पॅरेंट्सच्या अकाउंटवरच आपल्याला हे करायचं आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा जर एक काही सोशल मीडिया अकाउंटही जर आपला असेल तर त्याच्या प्रायव्हसी सेटिंग्स असतात. फॉर फ्रेंड्स हे आपले जे फोटो आपण शेअर करतो ते कोण पाहू शकतं, फ्रेंड्स पाहू शकतात. पब्लिक म्हणलं तर सर्वच कुणी आपल्या जो फेसबुक बघतो त्याला सर्व आपले फोटो पाहू शकतो. किंवा फॉर मी ओनली म्हणजे प्रायव्हेट फ्रेंड आणि असं पब्लिक असं ते हे असतं. प्रायव्हेट म्हणलं तर फक्त ते आपल्या रिलेटेड जे आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये जेवढे लोक आहेत तेवढेच आहे. फ्रेंड्स म्हणजे आपले जे फ्रेंड्स आहेत तेवढेच ते फोटो किंवा ते काय आपले पोस्ट ते पाहू शकतात. अशा पद्धतीने हे करायचं आहे. अननोन इंस्टावर आपला अकाउंट असेल तर अननोन व्यक्तीची फॉलो रिक्वेस्ट ही करायची नाही, ऍक्सेप्ट करायचं नाही. एक लक्षात ठेवा, या सोशल मीडियावर आता पूर्वीच्यासारखं नाही राहिलं. पूर्वी कसं आहे, ते चोर यायचे, चोरी करून जायचे फिजिकली, आणि आपल्याला सोनं गेलं, चांदी गेलं, पैसे गेले म्हणून आपण हे करायचे. आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये तुमची काही डाटा चोरून, तुमच्या फोटोला मार्क करून किंवा तुमच्या कुटुंबातील कुण्या व्यक्तीचा फोटो मार्क करून अशा पद्धतीने आपल्याला ब्लॅकमेल करणं, बदनामी करणं, अशा पद्धतीचे उपक्रम बरेच चालू आहेत. आणि त्यामुळं आमच्याकडे आता मॅक्झिमम या 5-6 वर्षामध्ये सोशल मीडिया फ्रॉड, ऑनलाईन क्राईम, सायबर फ्रॉड अशा पद्धतीने किंवा इकॉनॉमिक ऑफेन्सेस अशा पद्धतीच्या तक्रारीमध्ये वाढ झालेली आहे. आता चोरी, मारामारी असले गुन्हे राहिले नाहीत. सगळे IT ॲक्टचे गुन्हे म्हणजे फ्रॉडचे गुन्हे, चिटिंग, फ्रॉड अशा पद्धतीचे गुन्हे आहेत. यामध्ये मॅक्झिमम काय होतं, सोशल मीडियाचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणं मुला-मुलींना. म्हणजे कुठले तरी फोटो त्याच्यावर चेहरा मार्क करून दुसऱ्याचा चेहरा लावायचा आणि मग तो म्हणायचा हे फोटो मी इकडे पाठवतो, तिकडे पाठवतो. मग ते बदनामीच्या भीतीनं आपण सांगत नाही, आपल्या आई वडिलांना आपण सांगत नाही किंवा यांना सांगत नाही. अशा कित्येक केसेस झाल्या की 2-4 मुलगा किंवा मुलगी असं गुपचूप राहतो, घरात काही बोलत नाही. मग आम्हाला त्यावेळेस मग त्यांना काउन्सिलिंग केल्यानंतर कळते की कोणतं त्याला ब्लॅकमेल करते किंवा कोणीतरी त्याचा गैरवापर करतोय. मग त्यावेळेस कळते की फोटो मार्क केलेला आहे आणि असं पद्धतीनं आपण काय करतो, बदनामीच्या भीतीनं. आणि असं कळालं तर आपले आई वडील रागावतील, आपले घरचे रागावतील, आपले शिक्षक रागावतील, काहीतरी वेगळं बोलतील, अशा पद्धतीने आपली घाबरून असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जर बोललो नाही तर खूप मोठा पुढचा त्याच्या ब्लॅकमेलिंग मधून काहीतरी अनुचित मोठा प्रकार घडतो आणि त्यातून मग आपलं हे होतं. ही गेल्या 2 वर्षापूर्वी आपल्याला सर्वांना ज्ञात असेल, आपण एक असे यशवंत शाळेमध्ये अशाच एक पद्धतीचा प्रकार घडला होता. आम्ही तिथंच पोलीस निरीक्षक होतो. ज्यावेळेस आम्ही इंट्रोगेशन केलं त्यावेळेस कळालं की 5-6 मुलींच्या बाबतीत पूर्वी सुद्धा असा प्रकार झाला होता. परंतु कसं सांगायचं, कुणाला सांगायचं या भीतीतून त्यांनी म्हटलं. ज्या एका मुलीने धाडस केलं ते घरी जाऊन सांगण्याचं आणि त्याच्यातून प्रकार उघडकीस आला. मग संबंधितावर कारवाई झाली, अटक झाली, सस्पेंड झाला, त्याची मग ते झालं, सगळ्या बाकीच्या गोष्टी झाल्या. त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस तपासात केलं तर त्यावेळेस आढळलं की हा मग मुली पुढे आल्या आणि मग सांगितले, सर माझ्याही बाबतीत असं घडलं होतं, माझ्याही बाबतीत हा प्रकार घडला होता. मग त्यावेळेस आमच्या लक्षात आलं, म्हणजे हा जर पहिल्याच वेळेस पहिल्या मुलींनी धाडस केलं असतं तर पुढचा प्रकार 5-6 मुलींच्या बाबतीत जो घडला तो घडला नसता. त्यामुळे आपल्याला सर्वांना एक निर्भय राहायचं, आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड राहायचं. आपल्या बाबतीत चुकी आपल्याला वाटतं हे चुकीचं कृत्य आहे, आपल्याला कळतं. आपण एवढे आता आपण 13-14 वर्षाचे आहोत, म्हणजे आपल्याला कळतं बाबा कुठल्या उद्देशाने काय झालेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला कळतं की बाबा हा कुठल्या केअरच्या दृष्टीनं हे आहे किंवा काहीतरी वेगळं आहे. तर ते आपल्याला शिक्षकांना, आपल्या पॅरेंट्सला, आपल्या नात्यातल्या हे आपल्याला शेअर करायचं. पूर्वीचं कसं होतं, आपलं जॉईंट फॅमिली कुटुंब होतं. आपण बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या कुटुंबासोबत नाही, आई वडिलांना जरी स्ट्रिक्ट असतील चुलत्यासोबत, आत्यासोबत असं शेअर करायचो. पण आजकाल आपण काय झालंय, ते न्यूक्लियस फॅमिली झालेली आहे. आई वडील आणि आपण जॉबच्या आणि स्वरूपच आलेलं आहे असं की समाजाला की त्या पद्धतीने आपण उभं राहतो ना, ती त्यामध्ये काही पर्याय राहिला नाही. आणि त्यामुळं आपण काय करतो, बऱ्याच गोष्टी आपण शेअर करत नाही. आपण शेअर करायला शिकलं पाहिजे. आज काय घडलं असं गप्पा मारा आई वडिलांसोबत, जेवण सोबत करतो, असं हे असा वागतो तो, एखादं काही आक्षेपार्ह वाटलं आपल्याला बाबा तर पप्पा मम्मी असं घडलं, असं केलं. म्हणजे त्यातून काय होतं, बऱ्याच आपला संवाद आपल्या पालकाशी राहतो, आपल्या शिक्षकांशी राहतो आणि त्यामुळं त्या संवादातून आपल्याला प्रश्न आपले हे सोडता येतात. कारण कॉलेज किंवा शाळा हे आपल्याला शिक्षक हे सगळ्यांना सांगतात. तर एक आता तुम्हाला सर्वसाधारण आमच्या काही विविध अपेक्षा आहेत. अनोळखी व्यक्तीकडून कसलीही मदत स्वीकारायची नाही. आपण ज्याला ओळखत नाही त्या व्यक्तीकडून कसलीही मदत किंवा कुठलं काही प्रलोभन, चॉकलेट, असं काही गिफ्ट असे स्वीकारायचे नाही. दुसरं म्हणजे शाळा, कॉलेज, क्लास, हॉस्टेल परिसरात टवाळखोर कोणी व्यक्ती आहे, आज करतो काहीतरी, शाळा सुटण्याच्या वेळेस थांबतो
किंवा शाळा सुटण्याच्या वेळेस आपल्या मागे येतो. तर अशा पद्धतीचं काय असेल तर आपण पोलिसांना किंवा शिक्षकांना आपण कळवलं पाहिजे. आपले मित्र जर चुकीच्या मार्गाला लागलेले असतील तर अशा मित्रापासून आपण दूर राहायचं आहे आणि त्याला चुकीच्या गोष्टीपासून आपल्यालाही दूर करण्यासाठी काय करता येईल म्हणजे कळवता येईल शिक्षकांना, सर असं करतो हा, त्या पद्धतीने केलं पाहिजे. तुमच्या वैयक्तिक माहिती जी आहे तुमच्याबद्दलची ती कुठलीही सोशल मीडियावर शेअर करायची नाही. बऱ्याच केसेसमध्ये असं आढळलंय की आता हसत म्हणून सांगतो, एक हसण्याचा भाग आहे, जोकचा भाग, की 2-3 केसमध्ये मी संभाजीनगरला असताना सोशल मीडियावर एका व्यक्तीने पोस्ट टाकली की आय एम ट्रॅव्हलिंग टू कोकण, मग मी कोकणला जात आहे, 4-5 दिवस मी इथं नाही. 2-3 दिवसानंतर त्याचं घर फुटलं आणि बंद घर, आणि नंतर मग आम्ही त्या चोरांना इंट्रोगेशन करते वेळी मग विचारलं तुला कसं माहिती रिपीट केलं. साहेब मी ते त्यांच्या ओळखीचा त्या ह्याच्यामधलाच होता तो, आणि त्यांनी सांगितलं आम्ही 3 दिवसापूर्वी त्यांची पोस्ट वाढली कोकणला जातोय 4-5 दिवस सांगणार. म्हणजे अशा पद्धतीचे पण प्रकार आहेत आपलं सोशल मीडिया मॉनिटरिंग करणारे आणि त्याचा गैरवापर करणारे हे पण लोक समाजामध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला असं करायचं की ज्या गोष्टी आहेत आपल्याला वैयक्तिक माहिती आहे आपली, आपल्या कुटुंबासोबत आपण चालू आहे, बाकीच्या लोकांना काय कळवायचं आहे, जशी गरज आहे तेवढं आहे. तुमचं आपले सोशल मीडिया अकाउंटचे जे पासवर्ड्स आहेत, जरी असेल आपले इंस्टा असेल किंवा फेसबुक असेल, तर अशा गोष्टी पासवर्ड्स कुणाशी शेअर करायचे नाही. आपल्या अकाउंटचा वापर करून कुणीही दुसऱ्या त्याच्यावर पोस्ट टाकू शकतो. ऑनलाईन गेम्स, बऱ्याच वेळेस आता आपण मोबाईलवर ऑनलाईन गेम, तुम्ही काय, माझी मुलं काय, हे सगळ्यांना वेळ लागलेला आहे. आज आफ्टर कोविड आपण बरंच ऑनलाईन जगात हे झालेलं आहे, कारण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की आपले क्लासेस, ऑफलाईन क्लासेस होत नव्हते, ऑनलाईन क्लासेस चालत होते, आणि त्या व्हर्च्युअल ऑनलाईन सोशल मीडिया किंवा ह्याच्याशी आपण त्यावेळेस कनेक्ट झालो, आणि त्याचा आता मॅक्झिमम इम्पॅक्ट जाणवतोय. कोणतेही चुकीचे फोटो आपण सोशल मीडियावर शेअर करायचे नाही, या गोष्टी काय आहेत. आणि नंतर वाहतूक नियमांचं आपल्याला, तुम्हाला सर्वांना सांगितलं, वाहतूक नियमांचं आपणही पालन करायचं आहे. आपल्या आई वडिलांना पण आपण सांगायचं आहे की बाबा वापर करतोय, मम्मी पप्पा हेल्मेट वापरा, सीट बेल्ट वापरा, कार असेल तर ट्रिपल सीट चालवा, हलगर्जीपणा आणि रॉंग वे गाडी चालू नये. मित्रामध्ये भांडण झाले असेल तर शिक्षकाकडे तक्रार करा, आपणही त्याच्या मित्राच्या मदतीला जाऊन तिथं भांडणं करू नका, एवढीच एक सूचना आहे. परवाच आम्हाला काही एका क्लासेस, नामांकित क्लासेसचे 2 विद्यार्थ्यांचं भांडण होतं, इकडून 4-5 विद्यार्थी, तिकडून 4-5 त्याचे मित्र, अशा पद्धतीने भांडणं झालं. शेवटी एखादं डोकं फुटलं, ऍडमिट आहे, झाला सिव्हिल हॉस्पिटलला, आणि सर्व अल्पवयीन मुलं, म्हणजे आपले सर्व बिलो 18. आता कारवाई करावी, त्यांचं शैक्षणिक करिअरचा विषय आहे, गुन्हा दाखल झाला, काय झालं तर पुढे आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपला जॉब, आपले शिक्षण, आपलं हे या पद्धतीने होतं, परिणाम होतो. त्यामुळं असे काही मुलं मित्रांचे भांडणं तर शिक्षकांकडे कंप्लेंट करायची, भांडणं चालू आहे त्या पद्धतीने. आपल्या शाळेतील मुलाची टिंगल करणे, मुलींना त्रास देणे, हे अशोभनीय वर्तन आहे. मग त्यामुळं आपण एक चांगले उद्याचे नागरिक म्हणून आपण स्वतः आपल्यावर काही बंधन घातली आहे. तंबाखू, गुटखा यापासून आपण दूर राहायचं आहे, आणि आपल्या मित्रांनाही त्यापासून दूर ठेवायचं आहे. आणि एखादा गुन्हा लपवणं सुद्धा लपवायचं नाही. कुठला गुन्हा कुठं घडत असेल कुणाच्या बाबतीत तर ते आपणाला म्हणजे आपल्या आई वडिलांना वगैरे शेअर करायचं आपण जर येऊ. आणि आपण स्वतः एक प्रश्न विचारायचा, एक चांगला माणूस, मी एक चांगला माणूस आहे का, मी एक चांगला मुलगा आहे का, मी एक चांगला भाऊ आहे का, मी एक चांगला विद्यार्थी आहे का, मी एक चांगला मित्र आहे का, अशा पद्धतीने स्वतःलाच प्रश्न विचारायचा. त्यात काय आपल्याला आत्मपरीक्षण करायचं, स्वतःला विचारायचं आपलं काही चुकीचं होतंय का, दिवसभरात आपल्याकडून काही चुकीचं घडलंय का, अशा पद्धतीने हे करायचे. तुम्हाला जसं सांगितलं आपत्कालीन क्रमांक आहेत, 112 हा पहिला इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम, पहिले 100 नंबरवर फोन करायचे, आता 112 आहे. त्यामध्ये आपण GPS एनेबल्ड व्हेकिल्स आहेत, ज्या परिसरात, आता या परिसरात जवळचं कुठलं वाहन असेल पोलिसचं, ते त्यांना आपण कॉल केल्यानंतर त्यांना ते डायरेक्ट केलं जातं GPSच्या माध्यमातून, आणि त्याचा रिस्पॉन्स टाइम हा कमीत कमी कसा राहील, म्हणजे 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्हाला मदत कशी मिळेल या दृष्टीने प्रयत्न केला जातो. 1098 ही आपली चाइल्ड हेल्पलाईन आहे, त्याच्यावरही आपण संपर्क साधून 1098 चाइल्डच्या बाबतीत काही बालविवाह होतोय, काही मुलाच्या बाबतीत काही गैरप्रकार होतोय, तर ते सुद्धा चाइल्ड हेल्पलाईनवर आपण कळवू शकतो. 108 आपले मेडिकल इमर्जन्सी सिस्टम आहे, ॲम्ब्युलन्स वगैरे काही अशा पद्धतीने काही घडलं असेल तर तेही आपण सांगू शकतो. आज मी आपला जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला सर्वांना, आपण सगळे हुशार आहात, आता टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आमच्यापेक्षाही एक स्टेप पुढे आहात, तर त्यामुळं आपण फक्त वापर करते आपला करून काही गैरवापर होणार नाही, किंवा आपला गैरवापर कोणी करणार, आपल्या मीडिया, आपल्या याचा अकाउंटचा कोणी गैरवापर करणार नाही, याची काळजी आपण घ्यावी. आज या ठिकाणी
मी विशेष आभार मानतो स्वामी सरांचे आणि स्टाफ, सर्व आदरणीय स्टाफचे, की आम्हाला ही तुम्हाला संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देईल. तुम्हाला काही अडचण असेल, पोलीस दल आपल्या मदतीसाठी केव्हाही तयार आहे. 24 तास आमची सेवा असते. कधीही काय अडचण आली, शाळेच्या बाबतीतली असेल किंवा वैयक्तिक काही गुन्ह्याच्या बाबतीतले असेल, तर आपण कधीही पोलीस स्टेशनला पोलिसांशी संपर्क साधू शकता. एवढंच या ठिकाणी बोलतो. माझे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोलीस विभागाच्या वतीने अतिशय खरं तर चांगला एक उपक्रम राबवला जातोय की शाळांमध्ये जाऊन सर्व विद्यार्थ्यांना आश्वस्त करणं, थोडंसं खात्री देणं आणि तुमच्याशी संबंधित तुम्हाला कशा पद्धतीचा अधिकार कायदेशीर मिळू शकतो याची ओळख करून देणं आणि काय काय चुका होऊ शकतात, सध्याच्या काळामध्ये तुम्ही कुठली काळजी घ्यावी, ह्या बऱ्याच गोष्टी आत्ताच संतोष पाटील सरांनी अतिशय कमी वेळामध्ये खूप काही तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे. पाटील साहेब, खरं तर हा कार्यक्रम सकाळी असताना तर आम्ही 8वी 9वी 10वीचे सगळेच विद्यार्थी बसवले असते. सुटायची वेळ आहे, खाली गर्दी आहे म्हणून आम्ही फक्त 8वीचे सगळे विद्यार्थी बोलवले. पण या संपूर्ण कार्यक्रमाचं इथं रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि आम्ही शाळेतल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना हे दाखवणार आहोत. खरं तर विद्यार्थ्यांना तुम्हाला एवढं नाही, पण आम्हाला तर लहानपणी आणि तुमच्या बाबतही घडले, जरा तुमचा काही आगाऊपणा चालू असेल, ऐकत नसाल, त्रास सुरुवात झाला तर तुम्हाला एक भीती गाती जाते, बघ पोलीस आले, मी त्यांच्या स्वाधीन करीन, त्यांच्याकडे देईल म्हणून तुम्ही घाबरून बसता. पोलीस म्हटलं की तुम्ही घाबरता. पण हा जो उपक्रम चालू आहे ना, ते तुम्हाला आधार देण्यासाठी आहे. अशा काही गोष्टी ऐकल्यानंतर तुम्ही पालकांना भीती घालाल, बघ मला काही त्रास दिली तर मी पोलीसमध्ये जाऊन तुझी कंप्लेंट करेन. आणि हे वस्तुस्थिती आहे. आजकालची मुलं जात आहेत पालकांच्या त्रासाला सुद्धा बघून. तर आणि कान सोनारानेच टोचावे लागतात म्हणतात, बरोबर आहे का? म्हणजे दुखत नसतात. ही माहिती आम्ही किती तुम्हाला वाचून दाखवली. सरांचं काय हे नेहमी सांगतात, तसंच ऐकणं, जसं अभ्यास करा म्हटल्यासारखं ऐकायचं, विसरून जायचं. पण आज प्रत्यक्ष पोलीस निरीक्षक, एक पोलीस अधिकारी येऊन तुमच्याकडे ही माहिती देत आहेत, म्हणून याला खूप अधिक खरं तर मोल आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाबत जे काही तुमचे अधिकार आहेत ते पूर्ण वापरायला शिकलं पाहिजे. विशेषतः तुम्ही जे गुपचूप बसता, कसं कुणाला सांगावं म्हणता, तसं न ठेवता तुमच्या मनाविरुद्ध काही घडत असेल, चुकीचं घडत असेल, पालकांना सांगायला पाहिजे, शिक्षकांना सांगायला पाहिजे. आणि मी तर पुढे 2 पाऊल सांगेल की ही कोणीच दखल घेत नसतील तर पोलीस विभागामध्ये जाऊन तुम्ही सांगायला पाहिजे. त्याच्याशिवाय कोणी म्हणजे ही समाज व्यवस्था चांगली निर्माण होणार नाही. तर मी पाटील साहेबांचे जेवढे मला आभार मानावे तेवढे कमी वाटतात की अतिशय कमी वेळामध्ये तुम्हाला अतिशय ही छान पद्धतीने सगळी माहिती दिली. म्हणून विद्यालयाच्या वतीने मी संतोष पाटील सरांचे अतिशय हृदयपूर्वक आभार मानतो. त्यांना घेऊन खरं तर या ठिकाणी झुंजे आलेले आहेत, सागर झुंजे. मला खूप आनंद वाटला. पहिला फोन केले मी सर तुमचा विद्यार्थी बोलतोय असं म्हटले आणि त्यांनीही पुढाकार घेतला इथं घेऊन येण्यासाठी. त्यांचेही मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं